सिंह गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे आजचा दिवस आपला 5वा दिवस आहे आणि आज हायफायवाला दिवस आहे. कारण भरपूर संघ आपण पाहिल्यात जे आज थोडंसं बॅलन्स संघ पाहिल्यात. भारत आमच्या जोडीने आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन तेही थांबल्यात कारण त्यांचंही उद्यापासून अजून एक शेड्यूल चालू होणार आहे. तर महत्त्वाचा मॅच सुरू होतोय. एका बाजूला यंगस्टार पापडी आहे. मागच्या काही वर्षाचा खेळ पाहिला तर टॉप करणारा किंवा टॉप 6 मध्ये जाणारा हा संघ ठरला आहे आणि आजही तो प्रयत्न करणार त्या टॉप 6 मध्ये जाण्यासाठी. आणि त्यांच्या समोर असणार आहे टीम स्टार बॉईज मसळाची संघ आहे. मॅचला मजा येणार आणि आमच्या जोडीला भारत जॉईंट होतील. नक्कीच नक्कीच मॅचला मजा येईल यात काही शंका नाही. दोन्ही नामवंत संघ आहेत आणि दोन्ही टीमने लक्षात ठेवा पहिला विजयी संपादन केला आहे. एक एक मॅच दोन्ही संघाने जिंकले त्याच्यामुळे या मॅचला 100% मजा येणार. मजा आणि नुसती मजा नाही येणार. पायावरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न डीपवरती क्षेत्ररक्षक आहे वेगाने दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. दुसरी धाव टाळ्यांचा गजर आलाय. आता पापडीच्या ढगाऊनमधनं टाळ्यांचा गजर आलाय. सलामीची दोन्ही मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर राहुल आणि राजू अर्थात राजू मिश्रा आणि राहुल गोंड स्ट्रायकर एंडला आहेत. पटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. चर्चा करताना म्हटलं होतं सनलाईट मधनं फ्लड लाईट मध्ये आले. तुम्हाला लाईम लाईट मध्ये जायचं आहे तर खेळ उंचावायचा आहे. पहिला विकेट गडी बाद. केलं होता याच्या अगोदरच्या इनिंगमध्ये की ज्यावेळेला सूर्यप्रकाशामध्ये खेळता प्रकाश झोतामध्ये खेळता हा फरक आहे. एखाद्या लाईट ज्यावेळेला स्विच करतो ना आपण मेन लाईनवरनं जनरेटरवरती टाकतो स्विच करावा लागतो. आता खेळ तुम्हाला स्विच करायचा आहे. अशा सामन्यामध्ये खेळ स्विच करायचा आहे. पहिला विकेट राहुल गौंडच्या रूपानं पहिला विकेट गमावलाय. नक्कीच सर खेळ तुम्हाला स्विच करायचा आहे यात काही शंका नाही आहे. बघा ज्याप्रमाणे रमेशजी देखील आमच्या समिती असताना हेच आम्ही विचार हे आता या वेळेला मायने ठरणार नाहीये तर या प्रकाश झोतात तुम्हाला कसं खेळायचं हे मायने ठरणार आहे. उलटा पुलटा स्ट्रोक हा देखील चेंडू हवेत मात्र मागे फिल्डर झेलच्या खाली येतोय. आणखीन एक धक्का यंगस्टर्स पापडी या टीमला. प्रवीण आला आणि प्रवीण दगावच्या दिशेनं परतला आउट. प्रवीण लगेच माघारी परतले. म्हणजे आपण येतो ना ट्रेनमध्ये प्रवास करून ज्यावेळेला रिटर्न तिकीट काढतो तसं ते रिटर्न तिकीट काढूनच होते आले आणि लगेच बॅक टू द पेव्हिलियन गेलेले आहेत. जसं रिटर्न तिकीटचा उल्लेख तुम्ही केला होता. आणि चर्चा करू या स्पर्धेविषयी. या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येकाची असते. प्रत्येकाला वाटत असते नारंगीच्या मैदानावरती जाऊया. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची ही स्पर्धा अशी आहे ना प्रत्येकासाठी हवीशी वाटणारी आणि प्रत्येकाला संधी देणारी स्पर्धा आहे. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय माहिती का फर्स्ट कम फर्स्ट सर्व. भाई या पहिले आइए और पहिले खेळणे का मौका पाहिजे तर मिळणार आहे. आणि जसा उल्लेख केला होता की बाबा भरपूर काही कॉमेंट्स आहेत पण थोडंसं बिझी शेड्यूल होता कमिटमेंट होत्या काही तेही पूर्ण गरजेचे होते त्याच्यामुळे वेळ देऊ शकले नाही. पण पुढचे दोन्ही दिवस आहेत या मैदानावरती. भारत उद्या मास्टर कपच्या दिशेने जाणार आहेत पण मागचे 3 दिवस भारत आपण देखील या मैदानावरती समालोचन केले. आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुकारामजी. माझं तुम्हाला नक्कीच मिस केलं कारण खरोखर ज्या काही कमेंटमेंट आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं असतं यात काही शंका नाही आहे. कारण बघा कर्नाटक दौरा त्यानंतर नक्कीच सफाळे दौरा कारण ज्या काही स्पर्धा या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत त्या प्रत्येक आयोजकाला तुकाराम मांगेला यांचा आवाज हवा असतो. मात्र तुकाराम मांगेला यांचा आवाज फक्त काढणारा एकच व्यक्ती आहे ते स्वतः तुकाराम मांगेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळ्याच ठिकाणी एकाच वेळेला जाऊ शकत नाही. थँक्यू. ऑन हॅट्रिक गोलंदाज या ठिकाणी हॅट्रिकवर आहे. दुसऱ्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय. तिसऱ्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय तुकारामजी. जर डब्ल्यू शोधला ना मी बोलणारच होतो बाबा नाव त्याचं निखिल आहे आणि डब्ल्यू जर शोधला असतं तर त्याची रील बनली असती इन्स्टावरती फेसबुकवरती पण. कारण नाव निखिल आहे रील त्याची बनवू शकते जर तिथे डब्ल्यू आला असता. पण हे षटकही चांगलं आहे भाई रील बना सकते हो रियल लाइफ में सही खेलना है. हलक्या हाताने खेळलाय चेंडू जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड करतील एकदा या चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे जसं आपण चर्चा करतो ना फ्लड लाईनमध्ये किती रन असायला हव्या किती धावा असायला हव्या त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे आज थोडंसं दवाचं प्रमाण कमी आहे.
जो ओस आहे ना थोडंसं ड्यू फॅक्टर कमी आहे. आता ओस कमी आहे लेकिन आज भी भाऊ भाऊ ते भाई गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला. राजू मिश्रा ज्या खेळाडूच्या विषयी नक्कीच आपल्यापर्यंत माहिती तुकाराम सरांनी देखील चांगल्या प्रकारे दिली. मी देखील सकाळी ती माहिती पोहोचवली होती. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय समोरच्या दिशेने बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळला गेलाय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा कॉल राजू देतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झालाय. मात्र काय घडलंय काय या 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात की फलंदाज डेंजर झोन मध्ये आहे. नाही पहिला जेव्हा अंपायरने इशारा केला बघा असा स्क्वेअर केलाय याचा अर्थ ते काय पाहतात माहिती का जी फ्रेम बनवली ना त्या फ्रेम मध्ये बॅट्समन आलाय की नाही. जी फ्रेम बनवली ना अंपायरनं की बाबा तो त्या क्रीजच्या फ्रेम मध्ये आलाय की नाही आलाय. दिल की धडकन तेज आहे. ही स्पर्धा मागच्या 5 दिवस आपण एन्जॉय केली. उद्या देखील या स्पर्धेमध्ये नवीन संघ खेळणार आणि संडेचा दिवस असणार आहे जो फन डे एंटरटेनमेंट डे. सरळ टॉससाठी यायचं आहे. फोर्ट लकी बॉईज 11 टीम कॅप्टन आणि जो 11 टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. फोर्ट म्हटलं की मागच्या कित्येक वर्षापासून हा संघ इथे येतोय. एक वेगळं अटॅचमेंट आहे. मागच्या वर्षी तर 3ऱ्या नंबरपर्यंत पोहोचला होता. फायनलमध्ये प्रवेश करताना थोडं कमी पडला होता फोर्टचा संघ आणि तो दरवर्षी म्हणजे कदाचित चुकत नसेल तर कधीही तो असा ॲब्सेंट राहिला नाही आहे. एखादा शाळेत मुलगा एका दिवशी ॲब्सेंट राहत असेल पण फोर्टचा संघ दरवेळी खेळलाय. हे कौतुक आहे. खास चर्चगेटवरनं येणं खेळणं सोपं नाही आहे पण दरवेळी त्यांनी खेळलंय चांगलं क्रिकेट दाखवलंय दर्जा दाखवलाय त्यांचा या मैदानावरती. अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न त्यांचं कुठेतरी नक्कीच अधुरं आहे आणि नक्कीच ते पूर्ण करण्याच्या क्षमतेनंच ही स्पर्धा खेळतील यात काही शंका नाही आहे. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकापर्यंत त्यांचा हात तो पोहोचला होता तिथे थोडाफार तो एफर्ट कमी पडला गेला फोर्ट या टीमचा. नहीं यावेळेला ते प्रयत्न करतात एक पायदान ऊपर चलेंगे भाई. पिछली बार 3 तक पहुंचे थे अब नंबर 1 तक जाना है. टॉप करना है टॉप क्लास खेलना है आणि फोर्ट 11 आपको नॉन स्टॉप आगे बढ़ना है. यात काही शंका नाही नक्कीच. आणि ज्याप्रमाणे बघा आणि काल जो एक संघ खास करून श्रीवर्धनचा संघ तुकारामजी काल या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्या संघाने देखील उल्लेख केला होता की आम्ही सलग 2 वर्षापासून या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न वारंवार करत होतो मात्र आम्हाला ती संधी मिळत नव्हती. सलग 3ऱ्या वर्षी आम्हाला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे. या देखील गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत. 3ऱ्या पंचांचा निर्णय काय येईल चर्चा नक्कीच सुरू त्या ठिकाणी आहे. आमच्या सुमित तुकारामजी मंगला साहेब जॉईन झालेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेला आपण स्टंपला ज्यावेळेला तो बॉल चेंडू लागलाय बॅल्स डिस्ट्रॉय झाल्यात त्यावेळेला किती आत बाहेर आहे त्याबरोबर क्रीजच्या आतमध्ये आलाय नाही आलाय हे सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता डीबीएनच्या स्क्रीनवरती जी लाईन आहे त्या लाईनच्या आत ज्यावेळेला बॅट ग्राउंड केलेली आहे त्यावेळेला चेंडू हातामध्ये कारण थोडंसं क्लोज आहे ते पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतायत डीबीएनची टेक्निकल टीम पाहण्याचा प्रयत्न करते. निर्णय नक्कीच येईल. थोडासा वेळ त्याकरता घेते की कोणावरती इनजस्टिस होऊ नये. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला आणि बेल्स डिस्ट्रॉय झालेत नवीन काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते की जी क्रीज आहे आणि निर्णय येतो 3ऱ्या पंचांचा इज नॉट आउटचा इशारा येतोय. थोडंसं क्लोज होतं. डीबीएननं थोडंसं नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न केला. T4 टॅलेंट असतं T4 टेक्नॉलॉजी असतं आणि याचा वापर केला गेला होता. भारत तुमच्या दिशेने मी येतोय. महत्त्वाचा मॅच आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पापडीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मसाळ्याचा संघ जो इथे खेळतोय. काल देखील असाच प्रसंग तुकाराम सर आला होता आणि नक्कीच नवीन जी टेक्नॉलॉजी आज डीबीएननं आणली ती यावेळेस देखील या
नेण्यासाठी यूज केली गेली. थँक्यू डिबियान, धन्यवाद. धावसंख्या ती 5. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राज. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला पंच केलंय. चेंडू कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय. तिथे चेंडूला स्टॉप केलं गेलंय. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील आणि या 2 धावेनं धावांचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली ती 7. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आणि जर मागच्या मॅचेस आपण जर पाहिल्या तुकारामजी, एक मॅच आपण पाहिली 20 धावांची, त्यानंतर आपण मॅच पाहिली 14 धावांची. म्हणजे ज्या मागच्या मॅचेस जे झाले 2 तुकारामजी, ह्या लो टोटल झाले. लो स्कोरिंग गेम झालाय. थोडासा स्कोअर येणं अपेक्षित आहे. स्वीप केलाय, स्वीप. असा नो लुक स्ट्रोक असा फेमस आहे प्रदीप पाटील यांचा. हा नो लुक होता. अक्षरशः चेंडूवरती तितकं नव्हतं बघितलं, पण चांगला स्वीपचा फटका डीप स्क्वेअर लेग रिदरमध्ये. क्षेत्ररक्षक 1 धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोर धावून पोचलाय तो 8 वरती. 8च्या ऐवजी 18 पाहिजे आणि शक्य झालं तर 28 पाहिजे. 8 वरनं गाडी 8 दुने 16, 8 त्रिक 24 ही होऊ शकते. आणि तीच गोष्ट क्षेत्ररक्षण करण्याला टीमला माहिती आहे. भाई शिकंजा कस लिया है, अब मौका नहीं देंगे इनको. नक्कीच शिकंजा कसली आहे. इथून कुठल्याही चुकीच्या दिशेने जायचं नाही. चांगली गोलंदाजी हाताळायची. पुन्हा एकदा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळते. कमिटमेंट केलंय राजू मिश्रा सोबत, कमिटमेंट केलंय. मी तर म्हणेल फलंदाज निलेशनं 2 धावा. हा जसा फटका खेळला राजीव मिश्रा आणि कॉलिंग केलं, कारण समोर ज्या वेळेला चेंडू येतो ना इन फ्रंट ऑफ द विकेट, कॉलिंग स्ट्रायकर यांची असते. जसा चेंडू लागला कॉल दिला, भाई 2 किलो दौडना आहे, थोडासा तेज दौडना आहे आणि ते धावावंच लागतं. या 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बराच बाहेर आहे. चेंडू या श्रेयशा पायाला लावून जातोय जो बॅकवर्ड पॉइंट मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा, कारण मग शर्यत असते ना, तुम्हाला धावावंच लागतं. सकाळी जसं शिकारीसाठी जेव्हा चित्ता किंवा वाघ निघतो त्यावेळेला वाटतं की बाबा मला हरणापेक्षा तेच धावलं पाहिजे तर मला शिकार मिळणार. हरणाला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त धावलं पाहिजे तरच मी जीव वाचू शकतो. पण दोघांमध्ये एक गोष्ट असते, त्याच्यावरती चर्चा करूया. पण गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाज तयार. समोर आहे निलेश ऑन साईडला. यावेळेस अगदी जमिनीलगत चेंडू ट्रॅव्हल झाला. फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथे फिल्डर मात्र स्किड झालाय. वेळ मिळाला या ठिकाणी दोन्ही बॅटर्सला. इथे देखील या 2 धावा. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निलेश आणि राजू मिश्रा या 2 बॅटर्स कडून 2 धावा. धावा संख्या झाली आहे ती 14. ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकाराम सरांना. चला टॉसच्या दिशेने आपण जाऊया. जयू 11 टीम कॅप्टन आणि फोर्ट लकी बॉईज 11 दोन्ही टीम कॅप्टनना प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल घेणार आहे. त्याच्या अगोदर आपण हा चालू सामना बघतोय. अंडर फ्लड लाईट प्रकाश झोतामध्ये सुरू असलेला मॅच. मागच्या काही वर्षामध्ये यंगस्टर पापडीचा खेळ बहरलेला पाहिलाय. हा फटका खेळला जरूर पण बराच वेळ हवेत राहिला आहे. 2 गोष्टी आज घडल्यात. एक तर अंडर फ्लड लाईट आहे आणि विकेट थोडीशी डाव्या बाजूला आहे. डिस्टन्स वाढलंय, ते कव्हर केलं गेलं नाहीये आणि त्या डिस्टन्स मध्ये विकेट गडी बाद. बघा, मोठे फटके खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतोय, मात्र त्या मोठ्या फटक्याने यश मिळत नाही इतकंच म्हणणार मी. कारण आतापर्यंत जे आपण पाहिले फटके मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र ते कॅचमध्ये रूपांतर झाले त्या फटक्यांचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सोहेल धावा झाल्यात त्या 14. राज मात्र आपल्या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी तयार. लेफ्ट हँड बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. 1-2 वर्ष अगोदरचा जर खेळ पाहिला तर यंगस्टर बापडी सोहेलचा खेळ, त्याबरोबर लेग साईडला ठोकलेले षटकार आपल्याला आठवतात. सोहेलचा खेळ बहरलेला पाहिलाय याच मैदानाने आणि तोच सोहेल. सोहेल भाई वही खेळ आपको दोहराना है. तोच खेळ तुम्हाला पुन्हा एकदा दाखवायचा आहे. स्ट्रायकर याला तयार आहे. स्टंपवर निघून जाते. पंचांनी तेच मत नोंदवले. स्टंपवर निघून जातोय. थोडंसं शफल केलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आलं होतं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा आहे धाफलकावरती 14 धावा धाफलकावरती आहेत. मागच्या काही 3 दिवसाचा खेळ पाहिलाय बऱ्याची आपण देखील. अंडर फ्लड लाईट 14 झाल्यात. 14 पुरेशा नाही आहेत या मैदानावरती. पण जशी गोलंदाजी यंगस्टर पापडीची आहे, कदाचित इथून 7, 8, 9 धावा आणि त्या 24-25चं टार्गेट
एक चॅलेंजेबल ठरू शकेल. नक्कीच नक्कीच यात काही शंका नाही, काही वाद नाही. कारण जी गोलंदाजी यंगस्टर्स पापडी टीमनं मागच्या मॅचमध्ये केलं आहे तुकारामजी, नक्कीच तिथून एक अंदाज जर घ्यायचा गेला तर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला 7, 8, 9 नक्कीच म्हणजे 14 आहेत 20, 14 आहेत 20 धावा देखील खूप महत्त्वपूर्ण ठरतील या मॅचमध्ये. आणि तिथून मात्र हाच प्रयत्न असेल यंगस्टर्स पापडी या टीमचा. राजू मिश्रा स्ट्राईक एंडवर आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी श्रीकांत तयार आहे. श्रीकांत आहे आणि त्या टीमच्या नावामध्ये SP स्टार बॉईज आहेत. SP चा अर्थ स्पेशल प्लेअर त्या टीममध्ये आहेत आणि स्टारही आहेत. SP बाकी काय अर्थ असेल पण स्पेशल प्लेअर आहेत, स्टार बॉईज स्टार प्लेअर आहेत त्या टीममध्ये. आता ते स्टार तुम्हाला प्लेअर परफेक्ट खेळायचं आहे. आखून टप्प्याचा चेंडू होता, बराच वेळ हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल. त्याच करता म्हटलं स्पेशल प्लेअर आहेत या टीमकडे, मसाळ्याच्या टीमकडे. आणि श्रीकांत यांनी पहिल्या चेंडूवरती बाद केलंय, विकेट प्राप्त केलाय, गडी बाद. धावा झाल्यात त्यात 14. पहिल्या चेंडूवर श्रीकांतनं सफलता प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष अनुभवी खेळाडू आहे. संतोषच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच नेहमीच चांगली कामगिरी म्हणजे बेस्ट ऑलराऊंडर एक काळ गाजवलाय तुकारामजी या खेळाडून, यात काही शंका नाही आहे. ना आजही जर पाहिलं तर 40+ चांगले क्रिकेट खेळतात. म्हणजे वसईच्या टीमकडनं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारा जो संघ आहे ना त्याच्यातनं चांगला खेळ. पण त्यांचा आता सामना करावा लागणार आहे तो SP बॉईज, SP स्टार बॉईज स्पेशल प्लेयर. व्हाईट बॉल जास्त जोर लावला, खांद्याचा अतिरिक्त जोर, भाई थोडासा जोर लगा रे, जास्त जोर लावला, व्हाईट बॉल आलाय. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 15-15 अशाच प्रकारे चेंडू टाकला गेला होता राजू मिश्रासाठी भरपूर बाहेर. आणि तो जवळपास ऑफचा चेंडू होता, बाहेर जाणारा तो चेंडू राजू मिश्रानं ऑन साईडला टर्न केला. इथेच मात्र तो फटका फसला गेला. यावेळेस देखील फटका चांगला आहे, इथे चेंडू नक्कीच निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर हा येतो संतोषच्या बॅट मधून षटकार. कदाचित काही काना वाटतंय ना, भ्रम होता का बाबा अंडर फ्लडलाइट सिक्सर जात नाही. भाई जा सकता है, अगर ताकद है तो ताकद दिखाइए, षटकार जाऊ शकतो. आणि तो भ्रम त्यानं खोडून टाकलाय. फक्त कुठे मारायचं तुम्हाला माहिती पाहिजे. ऐसा नाही की नाही जा सकता, सिक्सर जा सकता है हे दाखवून दिले संतोषच्या या षटकारानं. 21-21 बॅटच्या कडे लागलाय, चेंडू चालला पाठीमागे, चेंडू चाललाय दन करत. 1 2 3 4 चौकार. बहुत बढ़िया. संत असणारी धावसंख्येला नक्कीच या ठिकाणी पुरवण्याचं काम केलं संतोषनं. एक षटकार, एक चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तुकारामजी तब्बल 25 आपण अपेक्षा केली होती. ज्यावेळेस 2 षटकांचा खेळ संपला होता 7, 8, 9. मात्र इथे तुम्ही म्हणताना नेहमीच ए दिल मांगे मो नाही. आता बघा हे गाणं फेमस आहे, जीवलग जीवाचा संतोष मामा. आता हा संतोष यांचा खेळ आहे ना, त्या जीवात जीव आणलाय पापडीच्या टीमच्या. व्हाईट बॉल जीवलग जीवाचा जसं ते गाणं फेमस आहे ना, तसा आता यंगस्टर पापडीच्या जीवात जीव आलाय. थोडासा घसा सुकला होता, त्या घशाला कोरड पडली होती, त्याला थोडासा कुठेतरी थंडावा. थंडी में गर्मी का एहसास, ये गर्मी में थंडी का एहसास आहे. नक्कीच थंडीमध्ये गरमी का एहसास. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय, मात्र थांबवलं गेलं. सोईल आहेत त्या ठिकाणी, स्वतःवर विश्वास त्याने दाखवलाय. संतोषला मात्र थांबवलं गेलं. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झाली ती 27-27. श्रीकांत यांनी पहिल्या चेंडूवरती जे यश लाभलेलं होतं ना त्याचं आठवण ठेवायची आहे. आणि श्रीकांतनं तोच विचार करतं की बाबा जर पहिल्या चेंडूवरती मी यश संपादित करतो, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतो, तर माझ्याकडे क्षमता आहे. फक्त
लाईन अँड लेन मेंटेन ठेवायचे. परफेक्ट टप्पा, परफेक्ट दिशा या टप्प्यावरती नाहीये. सोहेल 2 वर्ष अगोदरचा सोहेल परत आलाय आणि सोहेलनं ठोकलाय हा सिक्सर षटकार. त्यामुळेच म्हटलं ना की तू षटकार मारू शकतो संतोष, मी देखील तो षटकार मारू शकतो. जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तुकारामजी त्या ठिकाणी सोहेलनं संतोषला थांबवलंय. मला स्ट्राईकवर यायचं आहे, मला स्ट्राईक घ्यायची आहे, मी देखील षटकार ठोकू शकतोय आणि ते त्यानं काम केलंय. तो तुम्ही डायलॉग ऐकला असला, भाई मैं हूं ना, विचार आला होता ना. आता सोहेल भाई वही कहते, भाई मैं हूं ना, मी आहे तिथे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी, या परिस्थितीला पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी सोहेलचा फटका. चनू चालला पुन्हा एकदा डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा चनूवरती पूर्ण केल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा पडल्या. आई सोहेल भाई दौड घे विकेट. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि यंगस्टर पापडीच्या पसंतीस पडणारी धावसंख्या अर्थात 35 आले. 35 धावा 36. मजा येईल या मॅचला, कारण ज्याप्रमाणे आपण यंगस्टर पापडी या टीमची जी बॅटिंग पाहिली तशाच प्रकारे आजच्या दिवसामध्ये नक्कीच SP स्टार बॉईज मसला या टीमने देखील चांगली बॅटिंग तुकाराम सर या मैदानावर केली. त्यामुळे मॅच नक्कीच बनणार. चला टॉसच्या दिशेने जाऊया. आपण टॉस केला जातोय. मित्र कोरगावकर साहेब देखील आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते बघितलं तर टॉस केला जाणार आहे. नेहमीच प्रत्येकाला मदत करण्याच्या भावनेनं असणारे व्यक्तिमत्व नक्कीच सन्माननीय सुभाषजी कोरगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन होतोय. आणि यस टॉस विन. टॉस कोणी जिंकलंय? फोर्ट यस फोर्ट टीमनं नाणेफेक जिंकले. वेलकम कोरगावकर भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद तुकाराम सर, तुमच्या समित पुन्हा एकदा या मैदानावर भले 1 इनिंग का असून मात्र समालोचन करायला खूप मजा आली. धन्यवाद. पुन्हा एकदा मी रजा घेतोय. थँक्यू नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. धन्यवाद. चला पुन्हा एकदा भरतजी आपलं मनापासून आभार आहे. मागचे 3 दिवस समालोचन कक्षामध्ये भारत राऊत याने सांभाळला होता आणि पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये 24/7 आमचे कॉमेंटेटर झहीर भाई रेडी आहेत. ऑल सेट ऑल गो. कुर्सी की पेटी बांध दीजिए. 36 धावांचा पाठलाग पण होऊ शकतात. हे बडा मॅच होऊ शकता है, मोठा सामना होऊ शकतो. 36 धावांचा पाठलाग होऊ शकतो.
SP स्टार बॉईज याच विश्वासानं खेळायचं आहे. 36 म्हणजे 3 सिक्सरनं बाद बनणार नाही आहे. ॲक्च्युली त्याच्याहून जास्त सिक्सर लागावे लागतील, पण किमान 3 सिक्सर पाहिजे. पडला थोडासा बाहेर अनिकेत आहे. पहिला चेंडू जसा पडतो बाहेरच्या दिशेने निघून जातोय. ही ओळख आहे अनिकेतची, अनिकेत चौधरीची. पहिला डॉट बॉल आलाय. शुक्रिया भरत सर जी. आइए चलेंगे मैच की तरफ. शुक्रिया तुकान सर जी. आपकी आवाज़ तमाम जनता चाहती थी और आपकी आवाज़ इस मैदान पर आती हुई. और पहली गेंद है डॉट आई है. 36 रनों का टारगेट है. अनिकेत गेंदबाजी पर तैयार है. ऑन साइड पर गेंद को खेला. गेंद इस टाइम शॉट होती हुई गेंद स्क्वायर के क्षेत्र में डीप पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे बैटर निखिल. और निखिल ने अपना खाता खोला. सर जी अभी भी 16 गेंदें और 34 रनों की दरकार है. इस शाम का समय फन लाइट के मुकाबले आप क्या कहना चाहेंगे? करे एनालिसिस करेंगे ना. थोडासा मागे जाऊन तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये जाऊन बघितलं ना, त्या 35 रनमध्ये पाहिलं ना तो 2 सिक्सर आहेत आणि चौकार आहे. म्हणजे जास्त काही नाही वेगळं याचा. म्हणून मी 36चा उल्लेख काय केला, 3 सिक्सर मारायचे. 36 त्या 6चा उल्लेख तोच होता. कमीत कमी 3 षटकार किंवा 4 चौकार तुम्हाला लगावायचे आहेत. या धावा होऊ शकतात, असं नाही की होऊ शकत नाहीये. आत्मविश्वास, स्वतःला थोडासा जागा करा, कॉन्फिडन्स लेवल वर न्या. कारण इथपर्यंतचा प्रवास तुमचा झालाय. इथून एक टप्पा पार करायचा आहे, पुढे जायचं आहे, पाठलाग करायचा आहे धावांचा. अकुटापता चेंडू तर शॉर्ट ऑफ पुलचा प्रयत्न. चेंडू लॉंगॉनला जातोय. सोहेल जोपर्यंत वेगाने येतील चेंडूवरती. खरं एका बाजूला यंगस्टर पापडीचा संघ आहे. प्रत्येक वेळी त्या संघाला खेळताना पाहिलंय. पण हे मैदान असं आहे ना, प्रत्येक वर्षी क्वालिफाय होणारे संघ बहुतांशी 6 नवीन असतात. त्याच्यामुळे मसाळ्याच्या टीमला संधी आहे क्वालिफायच्या दिशेने जाण्याची. सही का सर जी. वाकई में वहाँ पर 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ. 3 रनों पर स्कोर. अभी भी बात की जाए तो 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 33 रनों की दरकार है. बेहतरीन शॉट है. गेंद कवर पॉइंट पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन पूरा हुआ. दूसरे की मांग होगी क्या, मगर मना किया वहाँ पर निखिल ने. 1 रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया. टीम को पहुंचाया है 4 रनों पर. और वहाँ पर बड़े मुकाबले आप देखेंगे क्योंकि आप 14 गेंदें आपके पास है. 32 रनों की दरकार. 14-32 का मामला है. ये 2 गेंदों में एक बड़ा शॉट निखिल कर पाएंगे. अनिकेत ऑन साइड. गेंद हवा में है मगर गेंद लॉन्ग में गिरेगी. डीप से खिलाड़ी आएंगे. जब तक गेंद को कलेक्ट किया जाएगा 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या जाकर पहुंचती हुई 6 रनों पर. पहिला और प्रगती पर. सर जी क्या कहना चाहेंगे आप? ज्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे ना, त्या बाजूला यंगस्टर पापडीची सुरुवातही अशी होती. स्लो मुव्हिंग होती. आणि ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला गिअर चेंज केला होता. आता तुम्हालाही गिअर चेंज करायचा आहे, वेगही पकडायचं आहे. 12ची सरासरी आहे. ती 12ची सरासरी तेच सांगते किमान एक मोठा फटका, एक बडा हिट आपको चाहिए. 2 फलंदाज मैदानावरती आहेत, निखिल आणि तन्मय. तर अनिकेत चौधरीला नक्कीच ओळख आहे आणि कित्येक स्पर्धामध्ये याला खेळताना या खेळाडूला आपण पाहिले. ऑफ स्टंपच्या बाहेर आउट स्विंग होता. आउट स्विंग पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि आउट स्विंगर आउटसाइड एज घेऊन गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गडी बाद. झाला बाहेरच्या दिशेनं आणि ही ताकद राहिली आहे. अनिकेत चौधरीला आपण याच पद्धतीनं गोलंदाजी करताना एक फ्रंटलाईन गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज आणि बऱ्याच वेळेला काय असं पॉवर प्लेमध्ये, आता पॉवर प्ले नाही आहे पण पॉवर प्लेमध्ये कदाचित गोलंदाजी करणारे काही खेळाडू असतील ना गोलंदाज आपल्या वसई तालुक्यातील, तर टॉप 10मध्ये हा खेळाडू असतो. इतकी चांगली गोलंदाजी, अगदी सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करणारा अनिकेत गोलंदाज आहे. पहिले षटक संपले, धावा दाफलकावरती 6, 12-30, 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सही कहा सर जी आपने. अनिकेत चौधरी को कौन बोलेगा, वसई विराट प्रीमियर लीग का क्या गेंदबाजी, बेहतरीन अंदाज में फील्डिंग का नज़ारा. मगर दोस्तों यहाँ पर भी पहला ओवर 6 रन देकर एक विकेट अपने नाम किया है. प्रथम आएंगे गेंदबाजी पर
अब 12 गेंदे 30 तो 15 के रन रेट से बल्लेबाजी, तो मैक्सिमम इस ओवर में 2 सिक्सर तो आपको जड़ने होंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? आणि यंगस्टर पापडीची एक खासियत राहिली आहे, नेहमीच त्यांनी नवोदित खेळाडूंना संधी दिली. किती यंगस्टर घडले, किती आज टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटमध्ये पुढे गेले यंगस्टर पापडीनं दिलेल्या संधीमुळे. आताही तो गोलंदाज आला आहे प्रथम, तोही त्याच लिस्टमधला आहे बघा. पहिल्या चेंडूवरती प्रथम आले आणि प्रथम याचा अर्थ पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन गेले गडी बाद. आपण बोलतो ना भाई, जब बात चलती है ना, तर एखाद्या क्लबबद्दल एखाद्या टीमबद्दल देखील आज जर बघितलं तर मागच्या 25 वर्षाच्या या प्रवासामध्ये या मैदानावरच्या आणि 3 दशकाहून जास्त काळ यंगस्टर पापडीचा पाहिलाय. आणि या 3 दशकामध्ये कित्येक खेळाडू घडले, घडवले, पुढे गेले. आजही नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न यंगस्टर पापडी करतंय. कदाचित हॅट्स ऑफ आहेत. मागे विकेट किपरला आपण गणेश कक्कड यांनाही बघतोय, कारण मेन रोलमध्ये ते आहेत. नवोदित खेळाडूंना, न्यू यंगस्टरना संधी देणं, त्यांच्यातली गुणवत्ता येणं, टॅलेंटला वाव देणं, हेच यंगस्टर पापडीनं गेल्या 3 दशकाहून अधिक काळामध्ये केलेलं आहे. सही कहा सर जी आपने, और गणेश काकर सर जी को तो हम बचपन से देख रहे हैं. और वाकई में दोस्तों, सनी जो बैटर मैदान पर आएंगे, प्रथम की अगली गेंद खेल रहे यार. 11 गेंदे 30 रनों की दरकार है. ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई. शोएल जब तक गेंद को फील करेंगे, 1 रन आसानी से पूरा होता हुआ, मगर 1-1 रन से बात नहीं बनेगी. अब बल्लेबाजों को घेर बदलने होंगे. टॉप घेर में बल्लेबाजी का जलवा करना होगा. ते एका ओव्हरची वाट बघतात. जसं शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या ना, तशी एक षटक पाहिजे. या SP स्टार व्हॉइस मसळाच्या संघाला एक ओव्हर पाहिजे ज्याच्यामध्ये 12-15 रन येतील. 12-15 रन यायला हव्या. फटका जरूर खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत हे भाई वा, अनिकेतनं टिपलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. डीजे बीच में आपने बात की यंगस्टर पापड़ी ने हाल ही में अभी एक टूर्नामेंट चिमाजी अपा मैदान पर हुआ. एक छोटे बच्चे के लिए मदद के लिए, कैंसर पेशेंट है वो छोटे बच्चे, और उनके लिए मदद तमाम यंगस्टर पापड़ी में 10 लाख रुपए की ऐसे ये व्यक्ति है. हर व्यक्ति को जब जब जरूरत पड़ी तमाम फैमिली के द्वारा, तो उन्होंने यंगस्टर पापड़ी ने वो तमाम व्यक्तियों को मदद पहुंचाई है. ऐसे व्यक्ति हमारे गणेश काकर सर जी थर्ड मैन पर आपको दिख रहे, क्या कहना चाहेंगे सर जी? दोन्हीच्या टीमवरती आपण चर्चाही करतो आणि यंगस्टर पापडीचा खास उल्लेख काय करतो की क्रिकेटच्या व्यतिरिक्त सामाजिक भावनेने केलेलं कार्यही मोठं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला त्या छोट्या बालकाच्या उपचारासाठी केलेला तोही आहेत. आणि याच्या अगोदरच्या बहुतेकशी स्पर्धा होत्या ना, त्यांनी काही खेळाडूंना मदत करण्यासाठी देखील आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये मिळालेला जो निधी होता, तो निधी अशा लोकांच्या मदतीला वापरला होता. याचा अर्थ क्रिकेट आणि सामाजिक बांधिलकी जपलेला यंगस्टर पापड़ी है. सही कहा सर जी. अगली गेंद प्रथम की जड़ में गेंद खोद के निकाला, मगर गेंद लंगा पर आते हुए 1 रन जरूर पूरा होता हुआ. मगर अब यहाँ पर बात की जाए तो रन संख्या बनी है 8. अब गेंद है मैदान के अंदर सिर्फ 7. 28 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, घेरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा. मगर ये इस गेंद पर अगर एक बड़ा शॉट आएगा ना, फिर मैच बनाने का मौका बन जाएगा. अगली गेंद प्रथम की इस मैदान पर सूचित किया है, थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन जरूर मिल जाएगा. आप बैकअप नहीं है वहां पर, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. ये क्या मैच शुरू हो जाएगा. मगर दोस्तों कहते हैं ना, कभी कभी 1-1 रन आपको कीमती है, मगर वहां से वो 1 रन से मैच रूपरेखा बदल जाती है. ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या बनी है 10. आने वाली गेंदें हैं मैदान पर 6. रन बनाने 26. एक छोटा सा ब्रेक सुनते, फिर आते 6-26 पर. कमांडी
रनआउट का मौका बन जाएगा यहाँ पर, और वाकई में कॉलिंग नहीं थी वहां पर, और विकेट गिरता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ। मैं खिला हार सामने देखे भाग जाए ना उसी को अनाड़ी करते, लेकिन सामने हार हो तो भी लढ जाए उसी को खिलाडी कहते. समोर कदाचित पराभव दिसतोय पण लढण्याचा जज्बा जो कायम ठेवतो ना तो असली खिलाडी आहे. 5 चेंडू 26. बेहतरीन शॉट शोएब है वहां पर, नहीं करेंगे गलती और एक बल्लेबाज को लौटना होगा. अभय ज्या बिल्कुल जिस चीज को आपने जिक्र किया था, ज्या पद्धतीने तुम्ही मुद्दा चढला यंगस्टर पापडीचा, सामाजिक बांधिलकीचा, या समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणे लागतो. गेल्या कित्येक वर्षामध्ये यंगस्टर पापडीने काम केलेलं आहे. मग त्या छोट्या मुलाच्या उपचाराचा खर्च असेल, आपले काही खेळाडू आहेत जे कदाचित त्या टीमकडनं खेळले आणि त्यांच्या मदतीसाठी लागणारा निधी आहे, हा देखील यंगस्टर पापडीनं उभारलाय. सही का सर जी. अगली गेंद सुशीट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे हैं, क्योंकि वो दबाव आखिरी ओवर में आया बल्लेबाजों पर. फिर वहां से पहली ओवर में जो अनिकेत ने गेंदबाजी की वहां पर विकेट आए, 6 रन पहली ओवर में बने थे. फिर आने वाले बल्लेबाजों पर प्रेशर, और प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकलता है सर जी. नाही तो प्रेशर आला होता कदाचित संतोष यांनी वेग्य रीतीनं तो हाताळला गेला होता. आता तोच दबाव आता मसाळ्याच्या टीमवरती जाणवतोय, SP स्टार बॉईजच्या टीमवरती जाणवतोय. आणि ॲज युजल यंगस्टर पापडीला या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. एक्सपिरियन्स मॅटर करतोय. ज्या वेळेला खेळायचं बघा, ज्यावेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झाल्या नव्हत्या, डगआउटमध्ये आवाज येत होता की किमान 24-25 धावा येणं अपेक्षित आहेत लढण्यासाठी. का महत्त्वाच्या होत्या आता लक्षात येतात की तितक्या धावा चॅलेंजेबल होत्या. त्याच्या पुढे यंगस्टर पापडीचा प्रवास पाहिला आहे आणि हळूहळू या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल करतात. सही का सर जी. 2 गेंदों का खेल है, अच्छी गेंदबाजी, 24 रनों की दरकार है. बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन. यानंतरचा मॅच 4 टीम रेडी राहायचं. आपण निमेश शेवटचं फटका जरूर खेळलाय, पण या सामन्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाहीये. डायरेक्ट नेम लागतो का ते पण आजमावून पाहिलेलं आहे, नेम लागला नाहीये. सामना जिंकला यंगस्टर पापडीनं, अभिनंदन. पण SP स्टार बॉईज मसाळा संघ आपण देखील इथे आलात, चांगला खेळ दाखवला. भले दुसऱ्या फेरीचा टप्पा तुम्ही ओलांडू शकले नाही आहेत, पण एक चांगला दर्जेदार खेळ आपणही दाखवलात. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा जहीरभाई जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये.